रसिक मित्र हो, सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर मनीषा. तर आपण आज बघूया की हे जे विश्वनाटक आहे, अनादी ड्रामा, धर्म आणि कर्म. तर आपण जे बघितलं 5000 वर्षाचं आपलं सृष्टीचक्र आहे, जे लाखो वर्ष असं सायंटिस्ट सांगतात किंवा विज्ञान सांगतं, ते तसं ॲक्च्युली नाही आहे. 5000 वर्षाचं चक्र आहे. त्याच्यात 1250 पर युग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असे 4 युग असतात. मग सतयुग आणि त्रेतायुगामध्ये आत्मा आणि प्रकृती दोन्ही मूळ रूपाने पवित्र असतात. आपल्याला प्रकृतीचा सिद्धांत माहीत आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे आत आहे तेच बाहेर आहे. तेव्हा ते पवित्र असतात. आत्मे सर्व चांगलं असतं, म्हणून बाहेरही सगळं चांगलं असतं. आणि त्यामुळं प्रकृती सुद्धा सत्वप्रधान असते. तमोगुण किंवा रजोगुण तेव्हा नसतो सतयुग आणि त्रेतायुगमध्ये. आणि त्यामुळे या काळामध्ये केले जाणारे सर्वच कर्म अकर्म ठरतात. चांगलं असतं सर्व, कारण ज्ञानाच्या मार्गाने त्यांना मिळालेलं हे पण कर्माचं फळच असतं. सतयुग त्रेतायुग त्यांच्या पूर्वीच्या आध्यात्मिक परिवर्तनाच्या सिद्धांतानुसार आत्मा या काळामध्ये थोडी पवित्रता आणि शक्ती भरपूर असते यांच्यामध्ये. मात्र हीच परिवर्तनाच्या सिद्धांतानुसार जेव्हा द्वापारयुगाची सुरुवात होते, 1250 सतयुग त्रेतायुग संपले, 2500 वर्ष. त्याच्यानंतर उरलेल्या 2500 वर्षामध्ये द्वापारयुग 1250 आणि त्रेतायुग 1250. तर जेव्हा 2500 संपले आणि द्वापारयुगाची सुरुवात झाली, तेव्हा आध्यात्मिक परिवर्तन झालं. या आध्यात्मिक परिवर्तनाच्या सिद्धांतानुसार मग आत्मा हळूहळू विकारात जायला लागली, परिवर्तन व्हायला लागलं. आणि मग व्यवस्थितपणा कमी होऊन अव्यवस्थितपणा वाढत जाऊ लागला. आणि निःसंशयपणे द्वापारयुगाच्या सुरुवातीला माया किंवा रावणरूपी विकार, जसे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या सृष्टीचक्रामध्ये प्रवेश करतात. आणि तेव्हा आत्म्यामधली पवित्रता, शक्ती मग तीव्र गतीने कमी होत गेली. आणि कलियुगाच्या शेवटी खूपच कमी की अधपतनाला सर्व गेले. पूर्ण ही गती, पतनाची जी गती आहे ती अनियंत्रित होत जात आहे. आणि आत्मा, विकार आणि 5 कर्मेंद्रियावरील आपले नियंत्रण, ही आत्मा सगळं हरवून बसलेली आहे. आता आपण असं बघू की पर्यावरणाचे जे पतन झाले ते आत्माच्या पतनाबरोबर कसं कसं होत गेलं. जे पिंडी ते ब्रह्मांडी यानुसार जे आपल्या आत आहे तेच बाहेर आहे, सृष्टीमध्ये, युनिव्हर्समध्ये, प्रकृतीमध्ये. जसं आपल्यात हळूहळू पतन होत गेलं आत्म्यामध्ये, जसं जसं शक्ती गुण कमी होत गेले आणि वाईट विकार प्रवेश होत गेले, तसं तसं पर्यावरणामध्ये सुद्धा त्याचं पतन होत गेलं आणि ते बाहेर विकार वाढत गेले. प्रकृतीसुद्धा हळूहळू पतनाकडे जाऊ लागली. प्रकृतीचं असंतुलन झालं. आणि आत्म्यामधील पतनाची वेळ आणि प्रकृतीत होणारे असंतुलन किंवा पतन याची गती एकसमान होत गेली. भौतिक परिवर्तनाचा सिद्धांत आणि मनुष्याच्या हावरटपणाच्या परिवर्तनामुळेच हे असे झाले. द्वापारयुग आणि कलियुगामध्ये कर्मे सकारात्मक आणि नकारात्मक असतात. द्वापाराच्या सुरुवातीला सकारात्मक कर्माचा प्रभाव असतो, परंतु हळूहळू आत्म्यातील गुण कमी होत जातात, शक्ती कमी होत जाते आत्म्याची. आणि कलियुगाच्या शेवटी नकारात्मक कर्माचा प्रभाव राहतो खूप जास्तीचा, आणि शक्तीसुद्धा खूप कमी होत जाते. म्हणूनच या दोन्ही युगाला अंधकार युग असं म्हटलं जातं. आणि कलियुगाला बेसिकली खूप जास्त अंधकार युग, काळं युग असं समजलं जातं. तसेच याला रावण राज्यही म्हणलं जातं. द्वापाराच्या सुरुवातीला भक्तिमार्ग सुरू झाला. सगळ्यात सोमनाथाचं पहिलं मंदिर स्थापन झालं. तिथून मग हळूहळू सगळी मंदिरं स्थापन झाली आणि भक्तिमार्ग
चालू झाला. सगळे धर्मसंस्थापक आले. सर्वात पहिल्यांदा 2500 जेव्हा सतयुग आणि त्रेतायुग 2500 वर्ष संपले आणि मग तिथून जेव्हा अधपतन चालू झालं, रावणरूपी विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे 5 विकार चालू झाले. मग तेव्हा एक एक धर्मपिता येण्यास सुरुवात झाली. एक एक सगळ्यात सतयुग त्रेतायुगामध्ये फक्त भारत देश होता आणि त्याच्यानंतर जेव्हा द्वापारयुगापासून बाकीचे सगळे देश निर्माण झाले, विकार वाढत गेले. मग सर्वात पहिल्यांदा मोहम्मद पैगंबर हे आले. त्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. म्हणजे त्यांनी केली नाही, त्यांच्या अनुयायांनी केली. त्यांनी फक्त सगळं चांगलं सांगितलं. मग त्यांच्या अनुयायांनी इस्लाम धर्म असं त्यांच्या तत्वांना नाव दिलं आणि इस्लाम धर्म लिखित स्वरूपात स्थापन केला. म्हणजे कुराण निर्माण केलं आणि कुराणामध्ये ही त्यांची तत्त्व निर्माण केली आणि धार्मिक ग्रंथ त्यांचा निर्माण केला. मग त्याच्यात नंतर 2250 वर्षापूर्वी गौतम बुद्ध आले. गौतम बुद्धांनी जे काही चांगलं सांगितलं, मग त्यांच्या अनुयायांनी धम्मपद असं त्यांचा ग्रंथ, धार्मिक ग्रंथ निर्माण करून त्यात हे सगळं लिहून ठेवलं आणि बौद्ध धर्म असं त्यांनी म्हणजे त्यांच्या अनुयायांनी स्थापन केला. मग त्याच्यानंतर 2000 वर्षापूर्वी येशू आले. येशूंनी सगळं हे महात्मा आणि हे सगळे लोक चांगले पवित्र आत्मा होते, धर्मपिता हे. त्यांनी फक्त सगळं चांगलं सांगण्याचं काम केलं. मग त्यांच्या अनुयायांनी हे धर्मग्रंथ निर्माण केले आणि धर्मसुद्धा निर्माण केला. मग येशूंचा त्यांचं सर्व तत्त्वज्ञान लिखित स्वरूपात ग्रंथात लिहिलं आणि बायबल हे नाव दिलं आणि ख्रिश्चन धर्म असं त्यांच्या धर्माला त्यांनी नाव देऊन टाकलं. तसे हे मेन सुरुवातीला गीता सर्वप्रथम म्हणजे सुरुवातीला अगदी भक्ती सुरुवात झाली द्वापरयुगाच्या. सगळ्यात पहिले सोमनाथाचं मंदिर, त्याच्यानंतर इतरत्र मंदिरं निर्माण झाली. मग हळूहळू धार्मिक ग्रंथाची रचना होत गेली. मग त्यावेळेस सर्वात श्रेष्ठ ग्रंथामध्ये सर्व शिरोमणी गीता अशी सर्वप्रथम लिहिली गेली. या धर्मात धार्मिक ग्रंथाची रचना परमात्मा शिवद्वारा, ब्रह्माद्वारा जेव्हा संगमयुग असतं, शेवटच्या कलियुगाच्या अंती 200 वर्ष परमात्मा धरतीवर येतो आणि सगळं चांगलं सांगतो, तेव्हा झाली. तेव्हा हे सगळं चांगलं होतं. तेव्हा त्यांनी हे सगळं जे लिहून ठेवलं ते द्वापारयुगाच्या सुरुवातीला मग हे ग्रंथरूपात त्याची मांडणी केली आणि ग्रंथ शिरोमणी गीता हे त्याला नाव देण्यात आलं. आणि हे भगवान श्रीकृष्णाने नाही तर परमात्मा जेव्हा धरतीवर आला, भगवान आपण त्याला म्हटलं जातं, तेव्हा शिवपिता यांनी जेव्हा सांगितलं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि व्यासाद्वारा द्वापार युगाच्या सुरुवातीला महाभारत लिहिलं गेलं. याच वेळेला शाई आणि कागदाचा वापर केला गेला. यानंतर वेद, उपनिषदे, महाभारत, वाल्मिक रचित रामायणची रचना झाली. परंतु 16व्या शतकापर्यंत तुलसीदास रचित रामायणाची रचना झाली नव्हती. मग त्याच्यानंतर हे बाकीचे कुराण, बायबल आणि लास्टला 500 वर्ष पूर्वी गुरु नानकांनी शीख धर्म स्थापन केला आणि त्यांचं जे गुरुपुराण आहे त्यांनी त्याची रचना केली. आणि सगळे धर्मपिता स्वतः म्हणतात सर्वांचा मालिक एक, पण याकडे आपण लक्ष देत नाही. इस्लाम पण अल्लाह जे म्हणतात इस्लाम धर्मात, तो अल्लाह म्हणजेच भगवंत. त्या भगवंतालाच सगळ्यांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत सर्व धर्मपितांनी. आदी सनातन देवी देवता धर्मातल्या हिंदू धर्मात जसं त्याचं नाव पुढं परिवर्तित झालं, ते जे आदी सनातन देवी देवता धर्म होता त्यालाच हिंदू धर्म असं नाव आलं. तर त्यांनी त्याला शिव, परमात्मा असं नाव होतं. मग इस्लाम धर्माने त्यालाच अल्लाह असं नाव दिलं. किंवा हिंदू धर्मामध्ये जेव्हा वेगवेगळी देवांची नावं दिली गेली, इस्लाम धर्माने त्याला अल्लाह नाव दिलं. मग बायबलमध्ये येशूंनी त्याला गॉड असं, सबका मालिक एक गॉड असं नाव दिलं. आणि सतश्री अकाल, गुरु नानकजी बी म्हणतात सतश्री अकाल,
म्हणजे एकच असं एक सत्यशक्ती आहे. सर्वांनी शेवटी एकच तत्त्व सांगितलं, वरचं निराकार ज्योतिर्बिंदू परमात्मा. या धर्मपितांनी ते सांगितलं, आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत आणि जे काही चांगलं सांगितलंय ते सोडून बाकीच धर्माच्या गोष्टीत आपण अडकून पडतो. तर ह्या धर्मपित्यांचं खरं अनुकरण आपण करावं. अनुयांनी निर्माण केलेल्या ग्रंथाच्या ऐवजी त्यांच्या तत्त्वाचं अनुकरण करावं. धन्यवाद.